स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य. ग्रीन नाशिक अभियानांतर्गत वृक्षारोपण तसंच वृक्ष संवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात पंचवटी हिरावाडी येथील NIT कॉलेज परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी स्वतः झाडं लावली असून ही झाडं आमच्या मनाच्या नावाची आहेत. त्यांची देखभाल आम्ही स्वतः करू असा संकल्प त्यांनी घेतल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या ठिकाणी सुमारे 7 एकर क्षेत्रात 1200 झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितलंय की येणाऱ्या काळात नाशिक शहरातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारचे वृक्षारोपण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. ज्या संस्था, संघटना किंवा नागरिक आपल्या परिसरात वृक्ष लागवडीची मागणी करतील त्या ठिकाणी निश्चितपणे ही झाडं लावली जातील. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर अधिक हिरवगार तसंच पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार करण्यात आला. त्याच अनुषंगानं आज नाशिक शहरात 15,000 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलाय असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मखमलाबादला वृक्षारोपण झालेले झाडं लावण्यात आले. आज परत आपण या ठिकाणी उपस्थित होतात. त्या दिवसांमध्ये कसं बघायला मिळेल? दररोज आपण बघितलं केवढी मोठी झाडं या ठिकाणी आहेत आणि वड, निंबड, पिंपळाची झाडं आलेली आहेत. ती आधी झालेली होती या ठिकाणी आणि इथे खड्डे केलेले होते. आज मी नाशिकमध्ये आलो म्हणून विद्यार्थ्यांनी सगळं हे 10 भाग दत्तक घेतलेला आहे आणि म्हणून ते कसे झाडं लावतायत, काय करतायत हे बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही कुठे झाडं या ठिकाणी लावलेली नाही. पण आता विद्यार्थी असतील महाविद्यालयाचे, विविध संघटना असतील, NGO असतील, अनेक संस्था या ठिकाणी आहेत नाशिक शहरामध्ये. त्याचा उल्लेख मी परवा या ठिकाणी केला. तर सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली की आम्हाला आमच्या परिसरात किंवा तुम्ही जे सांगाल त्या ठिकाणी आम्ही सगळी झाडं दत्तक घेतो. एक पेड़ माँ के नाम म्हणून आमचंही नाव लिहितो या ठिकाणी, आमच्या आईचंही नाव लिहितो आणि याची सगळी सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे. त्याला पाणी घालण्यापासून, याला खत घालण्यापासून, याचं संवर्धन करण्यापासून ही सगळी जबाबदारी आमची आहे आणि आता ती सगळी नाशिककरांनी स्वीकारलेली आहे. हे कुठे शासनाचा कार्यक्रम नाही राहिलेला, हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही राहिलेला, हा मंत्री म्हणून आमचा कार्यक्रम नाही राहिलेला. तर आता सर्व नाशिककरांनी झाडं लावण्याची जबाबदारी घेतलेली आहे. फक्त झाडं पुरवण्याचं काम आम्ही CSR मधून आम्ही करतो आहोत आणि म्हणून मी सांगितलं की आता बघितलं तुम्ही झाडं आता कसं दिसायला लागलं, म्हणजे पुढच्या वर्षी पावसाळा खाल्ल्यावर इतर सर्व वनराईच होईल. ही सगळी झाडं 5-5, 6-6 वर्षाची आहेत. तुम्ही बघा वडाची झाडं अशी स्तंभ असलेली झाडं आहेत. मशीन सगळे सुरू आहेत, टँकर या ठिकाणी सुरू आहेत आणि 2 वर्षामध्ये, वर्षभरामध्ये कुंभमेळ्याच्या वेळेला तुम्ही जर या ठिकाणी आलात तर मस्त दाट वन तुम्हाला झाली दिसेल. बाजूला मोर आहेत, तितके पक्षी या ठिकाणी आहेत. मला वाटतं सुंदर असं वन या ठिकाणी तयार होईल आणि ज्या ज्या ठिकाणी जागा आहेत महापालिकेच्या असेल, शासनाच्या असेल, त्या सगळ्या ठिकाणी आम्ही झाडं लावणार आहोत. मी 15,000 सांगितली आहे. मी आता ठरलंय 15,000 लागो का 25,000 लागो का 40,000 लागो, ही सगळी झाडं CSR मधून आम्ही या ठिकाणी देणार आहोत. मोठ्या उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि त्यांच्याकडून डायरेक्ट चेक तिथल्या नर्सरीचा घेणार आहोत, हैदराबादच्या, आंध्र प्रदेशमधल्या, आणि ती झाडे इथं मी लावतो. आता दररोज एका दिवसात 2-2 ट्रक झाडे या ठिकाणी येत आहेत. आपणच बघतात किती मोठी झाडं या ठिकाणी आहेत, कशी झाडं आहेत ते, आणि अतिशय सुंदर अशी झाडं, मोठी झाडं या ठिकाणी आम्ही लावतो. लावण्यात येणारी झाडं 15 ते 20 फूट उंचीची असून ती आंध्र प्रदेशातील हैदराबाद पुढील राजमुंद्री येथून आणण्यात आली आहे. या उपक्रमात नाशिकमधील वृक्षप्रेमी नागरिकांसह प्रशासनाचाही सक्रिय सहभाग आहे. वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनावरही विशेष भर देण्यात येणार असून झाडांच्या योग्य वाढीसाठी ड्रीप सिंचन प्रणाली राबवण्यात येणार असल्याचंही गिरीश महाजन यांनी सांगितलंय. या प्रसंगी आमदार सीमा हिरे, सुरेश अण्णा पाटील तसंच पदाधिकारी उपस्थित होते. स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक रोड.